संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका विषयाने पूर्णपणे थैमान माजवला आहे. तो विषय म्हणजे जातीचं उपवर्गीकरण. हा एकदम किचकट विषय मी एका सोप्या उदाहरणामध्ये या ठिकाणी स्पष्ट करणार आहे. हे स्पष्ट केल्याच्या नंतर मला तुम्ही सांगा की जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे. विशेष करून त्यांनी सांगावं ज्यांनी जातीचं उपवर्गीकरणाच्या समर्थनामध्ये या ठिकाणी मोर्चे काढलेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचला तर त्यांनी सांगावं की जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे हा व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर. आता या ठिकाणी बघा, एमपीएससी आयोगाने म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 1000 पदाची तलाठी भरती काढली. आता त्यापैकी 200 जागा या एससी प्रवर्गासाठी त्या ठिकाणी राखीव ठेवल्या. आता ज्यावेळेस एससी प्रवर्गासाठी ज्यावेळेस राखीव ठेवल्या त्यावेळेस 59 जातीने त्या ठिकाणी फॉर्म भरले. मग ती मादिगा समाज असेल, ढोर समाज असेल, पासी समाज असेल, महार समाज असेल, चामार समाज असेल, भंगी समाज असेल, अशा जवळजवळ 59 जातींनी त्या ठिकाणी फॉर्म भरले. हे फॉर्म भरल्याच्या नंतर एक्झाम आली, एक्झाम सर्वांनी दिली. 100 पैकी 60चा कट ऑफ लागला एससी प्रवर्गाचा. त्यामध्ये एमपीएससी आयोगाने काय केलं, जवळजवळ 200 विद्यार्थी असे काढले ज्यांनी 60च्या पुढे त्या ठिकाणी मार्क्स घेतले. त्यावेळेस त्यांनी हे ना बघितलं की ते कोणत्या जातीचे कॅन्डिडेट आहेत, त्यांनी फक्त हे बघितलं की एससी प्रवर्गामध्ये असे कोणते 200 कॅन्डिडेट आहेत ज्यांनी 60च्या पुढे मार्क्स घेतले. आता या ठिकाणी 200 पैकी सर्वात जास्त जागा मिळवणारे कोणता जो समाज होता तो होता महार समाज. मी महार समाजाचं या ठिकाणी जाणीवपूर्वक नाव घेतो. त्याचं कारण असं आहे, ज्यांनी उपवर्गीकरणाच्या समर्थनामध्ये या ठिकाणी मोर्चे काढले त्यांनी असं म्हटलं की महार समाजाने आमचं आरक्षण खाल्लं. महार समाजाने फक्त आरक्षण खाल्लं नाही तर त्यांनी आमच्या आरक्षणावर दरोडा टाकला. म्हणून मी या ठिकाणी महार समाजाचं नाव घेतोय. आता सिलेक्शन हे कोणत्या आधारावर केलं, त्यांनी एससी प्रवर्गाच्या आधारावर सिलेक्शन केलं, ना की कोणत्या जातीच्या आधारावर. 13% आरक्षण कुणासाठी होतं, 59 जातीसाठी. कोणत्या एका जातीसाठी 13% आरक्षण होतं. समानतेच्या पातळीवर त्या ठिकाणी सिलेक्शन करण्यात आलं. आता याच्यामध्ये जर महार समाजाने सर्वात जास्त जागा घेतल्या असतील ह्याच्यामध्ये महार समाजाचा काय दोष आहे, 13% रिझर्वेशन सर्वांसाठी समान होतं आणि ज्या समानतेच्या पातळीवर सर्वांचं सिलेक्शन त्या ठिकाणी करण्यात आलं. मग आता हे असं असताना सुद्धा जातीचं उपवर्गीकरण कशासाठी लागतं. आता काही तत्वज्ञानी आहे जे उपवर्गीकरणाच्या समर्थनामध्ये बोलतात की जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. का झालं पाहिजे म्हणतायत की जे शोषित, पीडित, वंचित जो वर्ग आहे एससी कॅटेगरीमध्ये तोही पुढे आला पाहिजे, त्यांनाही मोक्याच्या जागा मिळाल्या पाहिजे, ते पण स्टेबल झाले पाहिजे, असं या तत्वज्ञान लोकांचं म्हणणं आहे. आता या तत्वज्ञान लोकांना माझा एक प्रश्न आहे की बाबा ठीक आहे, पिछडलेला जो वर्ग आहे एससी समाजामध्ये तोही पुढे आला पाहिजे असं जर तुमचं म्हणणं असेल, मग त्यांना बांधून ठेवले तरी कुणी. 13% रिझर्वेशन हे सर्वांसाठी आहे, कोणत्या एका जातीसाठी नाहीये. मग त्याही समाजाने शिकावं, त्याही समाजाने पुढे यावं, त्याही समाजाने मेहनत करावी, त्याही समाजाने त्या पदावर पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा. त्यांना त्या ठिकाणी थांबवलंय कुणी. महार समाजाने काय केलं, बाबासाहेबांनी सांगितलं शिका, महार समाज शिकत गेला. बाबासाहेबांनी सांगितलं संघर्ष करा, महार समाज अन्यायाविरुद्ध संघर्ष करायला लागला. बाबासाहेबांनी सांगितलं संघटित व्हा, महार समाज अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी संघटित झाला. तुम्ही बाबासाहेबांनी सांगितलेले विचार ऍक्सेप्ट केले नाही,